प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक विश्वाचा चालन पोषण करणारा नियंत जगाचा मालक आकारण कारण करुणावरुणालय पंढरीचा राजा पांडुरंग परमात्मा यांचे आवडते लडिवाळ भक्त श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु धर्मगुरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे पट्ट शिष्य श्री निळोबाराय महाराज यांचा चार चरणाचा आपल्या सेवेकरता निवडलेला अभंग विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज म्हणतात वाचेने नाव घेतलं पाहिजे. वाचेने नाव घेतलं तर त्याचा काळ सार्थक होतो. अजून कशाने होतो? महाराज म्हणतात विठ्ठल कंठामध्ये धारण केला की माणसाचा काळ सार्थक होतो. महाराज अजून कशाने होतो काळ सार्थक? महाराज सांगतात असं सुंदर असा कीर्तनाचा समारंभ पाहिला की माणसाचा काळ सार्थक होतो. महाराज अजून कशाने होतो? महाराज शेवटच्या चरणात सांगतात निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे. कीर्तनामध्ये येऊन बसल्याच्या नंतर माणसाला नित्य समाधी लागली की माणसाचा काळ सार्थक होतो. मग महाराज म्हणतात महाराज आम्हाला जीवन सार्थक बनवायचे. अभंगावरती विश्लेषण करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे की असा आपल्या सालाबादप्रमाणे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह संत बाळूमामाच्या पुण्यतिथीनिमित्त चालू असतो. हा उत्सव जन्म उत्सव. त्याचबरोबर महाराष्ट्रातील आज माझ्या कीर्तनासाठी उपस्थित महाराष्ट्रातील सर्वच दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे महाराज सुंदर कीर्तन करतात ते पण आज गायकाची करतात. महाराजांच्या चरणावरची माझा माथा विनम्र करतो. महाराजांचं काय नाव? प्रसाद महाराज. सुंदर आवाज आहे त्यांचा पण त्यांच्याही चरणावरती माझा माथा विनम्र करतो. तसेच आमचे गुरुबंध हरिभक्तपरायण समाधान महाराज ते आज माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर मला तुमचं दर्शनाचा योग्य लाभ झाला. श्री आदरणीय आमचे गुरुबंधू आम्ही सोबत राहायचो पहिल्यांदा. आमचे आकाश महाराज समाधान महाराज त्यांच्याही चरणावरती माझा माथा विनम्र करतो. आणि मृदंगावरती साथ करण्यासाठी ज्यांच्या हातामध्ये फार मोठी ताकद आहे, ज्यांनी मृदंग वाजवला की असं वाटतं तो मृदंग आपल्यासोबत बोलतो का काय. श्री आदरणीय महाराजांचं काय नाव म्हणले? हर्षवर्धन महाराज. महाराजांच्या चरणावरती माझा माथा विनम्र करतो. सर्वच भजनी मंडळी आहेत. सर्व भजनी मंडळीला धन्यवाद. आजचे कीर्तन सौजन्य त्यांना पण धन्यवाद. अन्नदाते त्यांना पण धन्यवाद. मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या. अगदी विनेकरी बाबापासून तर चोपदार बाबापर्यंत सर्वांना धन्यवाद. आता चोपदार असे असले पाहिजे बघा महाराज. नाही तर माझं पुढं कीर्तनाला गेलं वजनच पडत नाही. ना दाढी ना बॉडी नुसती अंगाची काढी. अहो एका गावात कीर्तनाला गेलो ज्याने तारीख दिली तेच जाऊन आला. अय पोरा काय मध्ये मध्ये करतो हो ना बाजूला. महाराज यायचे. अरे म्हणलं मीच महाराज आहे. चोपदार अशी असली पाहिजे बघा. बघा आता माझं दुर्दैव आहे. मी जर तुमच्या सगळ्याचे नावं घेतले तर लोक म्हणते एवढंच होतं पण फुगीर होतं राव. एवढे नावं घ्यायची काय गरज होती त्याला. आणि नाही घ्यावं तर परत म्हणते फुगीरच होतं पण नावं नाही घेतली त्यांनी आपली. सगळ्यांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल 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 विठ्ठल. नामवाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. थोडक्यामध्ये महाराज आपल्याला या अभंगातून आपल्या सार्थक जीवनाची मीमांसा करतात. आपलं जीवन सार्थक व्हावं का हो? आपलं जीवन सार्थक व्हावं का? आपलं जीवन सार्थक होईल ना होईल, पण आपलं जीवन निरर्थक होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. एक उदाहरण सांगतो. आपण कुठं जावं हे आपल्याला नाही कळलं तरी चालेल, पण आपण कुठं जाऊ नये हे आपल्याला कळलं पाहिजे. कळलं तुम्हाला? नाही कळलं? बरं दुसरं सांगतो.
आपण काय खावं हे आपल्याला नाही कळलं तरी चालेल, पण आपण काय खाऊ नये हे आपल्याला कळलं पाहिजे. कळलं तुम्हाला? नाही कळलं? तिसरं सांगतो. आपण काय बोलावं हे नाही कळलं तरी चालेल, पण आपण काय बोलू नये हे कळलं पाहिजे. कळलं तुम्हाला? महिला मंडळी नाही, पहिलीत पास झालं तर 10वीत जाण्यात मजा आहे, नाही तर 17 नंबरचा फॉर्म भरून काय फायदा आहे? हे बघा, तुम्हाला मतदानाचा अधिकार कधी येईल हे मला माहीत नाही, पण मतदानाचा अधिकार येण्याच्या आधी ते मतदान कोणाला करावं हे कळलं पाहिजे. हे जीवन सार्थक आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग महाराज म्हणतात आपलं जीवन सार्थक व्हावं का? आता महाराज, एवढा वरून पाऊस सुरू आहे, एवढं रस्त्याने पाणी आहे, आम्ही एवढ्या लांबून तुमच्या कीर्तनाला येतो आणि तुम्ही इथं आल्यावर सार्थक निरर्थक सार्थक निरर्थक. एकदाच काय ते सार्थक सांगून टाका. जरा सोपं करून बोलतो. देवाला मान्य जीवन सार्थक आहे आणि देवाला न मान्य जीवन निरर्थक आहे. मग देवाला मानणारे लोक आता आहेत, त्या काळातही होते, भगवंत होता त्यावेळेसही हे लोक होते. तुम्ही गीता वाचा, अर्जुन बोलतो देवाला, देवा अरे या जगात असे लोक आहेत की ते तुलाही मानत नाहीत आणि मलाही मानत नाहीत. त्यावेळेस देव बोलतो अर्जुनाला, अर्जुना अवजंती माम मूढा. अरे ही लोक मूढ आहेत. मूढ म्हणजे काय हो? तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, मूढ शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वरीने मूर्ख केलेला आहे. देवाला न मानणाऱ्या माणसाला मूर्ख म्हणतात. आता माझं एक कीर्तन सुरू असलं आणि माझ्या पुढे बसलेला एखादा माणूस सारखं लक्ष बडबड करीत असला आणि माझं लक्ष सारखं त्याच्याकडे जात असलं तर पुढं बसणारी मंडळी सांगतात, महाराज त्याच्याकडे लक्ष देऊ नका, ते आमच्या गावातलं मोगाम. मोगाम नाही कळलं तुम्हाला? तुम्ही इतकं मोगाम नका ना बसू. मग देवाला न मानणाऱ्या माणसाला मूर्ख म्हणतात. बघा, आता 2 वर्ष मागं कोरोनाचा काळ गेला, आपण सगळ्यांनी पाहिला. कोरोनाचा काळ जसं तुमचं बंद पडलं तसं आमचं बंद पडलं होतं. आमच्या गाड्या घराने लागल्या होत्या. मला एक जणांनी फोन केला, म्हणला महाराज. म्हणलं काय? म्हणला गाडी एका जागेवर लावी जाऊ नका. म्हणलं कमून? ते म्हणला माती टायर खाऊन घेते. मी म्हणलं आता ते कोरोनाच्या काळात कुत्र गल्लीत बाहेर येऊन देणार, ते पोलिस दांडके घेऊनच होते, दिसला की ठोकला. मग आपली गाडी कावा बाहेर येऊन द्यायची? मी आपलं तेवढ्याच जाग्यात घे मागं घे पुढं घे मागं घे पुढं करायचो. 2-3 महिने घरी राहिलो, घरच्याला जरा बरं वाटलं. 2-3 महिने घरच्यानं बराच जीव लावला, चांगलं सांभाळलं. सकाळी उठलं की महाराज पोहे खाताक महाराज, उपीट खाताक महाराज, मसाला डोसा खाताक महाराज, पाणीपुरी खाताक महाराज, धपाटे खाताक महाराज. धपाटे असतात का तुमच्याकडे? धपाटे असतात का? अय तुमचं आमचं सारखंच राहू मग. मी काय पाकिस्तानातला थोडाच आहे. मग 2-3 महिने घरी राहिलो, घरच्याला जरा बरं वाटलं. पण 2-3 महिन्यांनी घरच्याच्या ध्यानात आलं, हे कुठं बाहेर जायना पण काही यायना पण. मला एक दिवस घरचे म्हणले, बाई महाराज तुम्ही असं बसून राहणं परवडत नाही आपल्याला. मग मी म्हणलं, मी तर काही दुसरं शिकलो नाही बा आळंदीत. ती म्हणली, बाई महाराज मी काय तुम्हाला भांडे घासा म्हणते का, धुणं धुवा म्हणते का, फरशी पुसून घ्या म्हणते. मी म्हणलं मग कोणतं काम करू? ते म्हणले लई सोपं. मी म्हणलं कोणतं? लई सोपं. लई सोपं. मी म्हणलं कोणतं? एकदम सोपं. पाणी यांचे कसे कानं टोकरले, यांना वाटलं कोणतं काम केलं कोण महाराजांनी. मी म्हणलं कोणतं काम करू मग? ती म्हणली एकदम सोपं. आपण रानात जातात ना, तुम्ही जे कमराला उपरणं बांधता ना, ते उपरणं सोडायचं आणि मागून ओटीला बांधायचं, नुसतं ओढायचं आणि सोडायचं. तुमच्याकडे नसतं का ते? आमच्या बीड भागात असतं बघा, कापूस ओढायचं आणि सोडायचं. मी आपलं ऊन पाड्याला वरतून मी असं ओटी केली आणि कापूस याचायला सुरू केला. एका हाताने ओढायचो, एका हातात सासायचो आणि असं मागं टाकायचो. मग मी घरच्याला म्हणलं भूक लागलेली होती. मी म्हणलं घरच्याला दुपारची सुट्टी का वाजती ती जेवायची? घरचे म्हणले महाराज 5-5 वाट्या झाल्यावर. आता मग ती कावा उरकायचं, एका हाताने ओढायचो, एका हाताने असं धरायचो आणि मग मागं टाकायचो. मग एक पात लागूस तर घरच्याच्या 5 वाट्या झाल्या आणि जेवायला बसली.
मी आपला तिकडेच ओढायचो सोडायचो. पण एक आता रस्त्याने जाणारे फुगीर लोक होते कोरोनाच्या काळात. फुगीर लोक मास्क तोंडाला लावून रस्त्यात कडेल राहणे आमचं. फुगीर लोक रस्त्याने. आता मग ते लोक दोघात बोलायचे असं गाडीवर जाताना. मला आवाज येईन असा रस्त्यात कडेने. मागचा म्हणतो पुढच्याला महाराज तो धोरणाला लागला रे. लय पळत होता. एक जण तर रस्त्याने आडाला मला म्हणला महाराज आत कसं वाटतंय. काय बाबा काय बोलतील लोक त्याचा नियम नाही महाराज. एक जण माझ्याकडे आला आणि मला म्हणाला महाराज ओ महाराज अहो कमर बांधून लोकाला सांगत होते या जगात देव आहे या जगात देव आहे. मग कुठे तुमचा देव. हजारो लोक मरताना पाहिले महाराज. या कोरोनाच्या काळात हजारो लोक मरताना पाहिले महाराज. तुमचा देव एखाद्या पेशंटला भेटण्याकरता येत का नाही. तुमचा देव एखाद्या पेशंटला उचलून ॲम्ब्युलन्समध्ये का टाकत नाही. त्याला मी उत्तर दिलं दादा या 2 वर्षाच्या काळात जर माझा देव नसताना तर आजच्या मंडपात तुला एकही माणूस जिवंत दिसला नसता. हे माझ्या देवाचे उपकार आहेत महाराज. हे देवाचे उपकार आहेत. एक जण म्हणला महाराज देव आहे का. म्हणलं हो आहे. तो म्हणला मग दाखवा. अशा लाईटीच्या तारा गेल्या त्या. त्याला म्हणलं लाव हात. तो म्हणला करंट बसन. मी म्हणलं लाईट दिसती का. म्हणतो दिसत नसतं पण असतं. मी म्हणलं मग हे बी तसंच आहे. देव आहे देव आहे वा वा देव आहे 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 हो देव आहे 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 हृदय मंदिरी शोधून पाहे हृदय मंदिरी शोधून पाहे हृदय मंदिरी शोधून पाहे हृदय मंदिरी शोधून पाहे देव नटला नाना पैरी देव नटला नाना पैरी देव नटला नाना परी देव नटला नाना परी हे देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव आहे देव आहे हृदय मंदिरी दोन्ही पाहे देव नटला नाना परी भरून उरला चराचरी हे देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे देव नटला नाना परी भरून उरला चराचरी चराचरी देवा हे देवा हे. देवाला मानणारे लोक आता आहेत त्या काळात होते. तुम्ही सगळे इथं मंडपात बसलेले सगळे देवाला मानणारी मंडळी आहेत. पण तुम्ही या मंडपाच्या बाहेर जाऊन बघा जेवढे देवाला मानणारे आहेत त्याच्यापेक्षा डबल भेटतील देवाला न मानणारे. जेवढे सप्ताह सुरू करायला आहेत ना तेवढे आकाश महाराज बंद पडायला सुद्धा असतात. नावं सांगू का मी. नको आता नको नंतर सांग. देवाला मानणारी लोक आता आहेत बघा. आमच्या समाजाकडे एक मुलगी जन्माला आली. मुलगी जन्माला आली आणि ती जन्माला आल्यापासून तिने कुठंतरी वाचलं कुठंतरी ऐकलं या जगात देव नाही आणि या जगात देवाची विभूतीच नाही. ती पोरगी देवच मान्य करीत नसायची महाराज. अगदी शाळेत जाऊ लागली. शाळेत गेली विज्ञान वाचलं विज्ञान शिकली. मग तर तिने हट्टच धरलाय या जगात देव नाही आणि जगात देवाची विभूतीच नाही. लग्नाच्या वयात आली तरी पण देव मान्य करीत नसायची. पण बाप भजनी होता. बाप म्हणला आपण हिचं लग्नच आळंदीच्या महाराजासोबत लावून देऊ. मग तो कीर्तन करीत जाईल पाकिट घरीच आणि जाईल. नाही मानलं तर बंद होईन म्हणून तिचं लग्न आळंदीच्या महाराजासोबत लावून दिलं. ऐका जरा बारीक.
तिचं लग्न आळंदीच्या महाराजासोबत लावून दिलं आणि 2 महिन्याने आम्ही आळंदीच्या महाराजाला भेटायला गेलो. आळंदीच्या महाराजाच्या गळ्यात माळच राहिली नव्हती. आता किती बाई पक्की असेल तुमच्या ध्यानात आला. मी त्याला विचारलं, का रे बाबा, का सोडलं तू? तुला का आवडत नाही का? तुला परवडत नाही का? ते म्हणला, महाराज आमच्या घरच्यांनी सांगितलं आता जर माळ नाही काढली तर मी नांदणार नाही. मग भाकर खायला का तुपल्या घरी येऊ? सप्त्यावर कवर जगायचं? म्हणून काढून टाकली माळ, काढावं लागली. बघा ती जर असा शिंगुरूने सप्ताह सुरू झाला ना, ती बाई अशी माहेर गावाला निघून जायची. मग माहेरच्या बाईने विचारलं, का ग सकू मधीच का आली तू? ती म्हणायची, बाई आमच्या गावात तसलं सुरू झालंय. सप्ताह म्हणलं आणि पाप लागलं काय करावं, म्हणून तसलं सुरू झालंय. हिला काय कळलं नाही. अगं काय असतं ग ते? अगं ते ग नाही का ग, ते खोड, त्याला तू कुंभादाडीत, पण वाजीनं म्हणत नव्हती महाराज. इतकी बेकार बाई होती. हिला काय कळलं नाही. ती म्हणली, काय असतं ते खोड? ती म्हणली, अगं ते नाही का ग, ते 2 जण पुढे येऊन एवढत, पण गायन म्हणत नव्हती महाराज. इतकी बेकार बाई होती. आता हिच्या पुढं काय धडक घ्यावं का? इतकी निर्दयी आणि देवाला न मानणारी बाई होती. पण देव कृपा करतो महाराज. हिरण्यकशीच्या घरी सुद्धा भक्त प्रल्हाद जन्माला आणण्याची ताकद आहे त्याच्यात. तिच्या पोटी 2 मुलं जन्माला आली. 2 मुलं जन्माला आले आणि आळंदीच्या ठिकाणी शिकायला गेले आणि हरिभक्तपरायण होऊन आले. कीर्तन करायला लागले. मग जर पाहुण्या रावळ्याने विचारलं ना, बाई तुमचे पोरं काय करतात? ती म्हणायची, आमचे पोरं तसलं करतात. पण कीर्तन करतात म्हणत नव्हती. इतकी बेकार बाई होती. काय करावं आता? मग कवर जगणार आहे माणूस? माणसाला आयुष्य अल्प आयुष्य मानव देह, शतक गुणिले ते अर्धरात्र काय. त्यामध्ये घ्या पिडा, बालत्व, रोग, क्षय. तिचं वय झालं आणि तिला आजार झाला, दुखायला लागलं. 2 पोरं घरी आले, दोघांचेही लग्न झाले. मग दुखायला लागलं. मग पोरांनी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी दवाखान्यात नेलं. मग डॉक्टरने तपासलं, जीभ बाहेर काढा, डोळे वासा. आणि मग म्हातारीला म्हणले, ह्या अंगार व्हा, त्या अंगार व्हा. आणि मग म्हातारीला विचारलं, म्हातारे कसं होत तुला? म्हातारी म्हणली, मला उचलूनच फेकीत. डॉक्टर म्हणले, कुठं फेकीत? ईदच फेकीत का सप्त्याच मंडपात फेकीत? तरी कसं होतं? ती म्हणली, मला कसनुसच होतं. कसनुशीवर गोळी आहे तुमच्याकडे? कोणती गोळी आहे का कसनुशीवर? गोळी नाही महाराज त्याच्यावर. ती म्हणली, नाही काही नाही, मी आजारी आहे, आजार झालाय मला. मग डॉक्टरने सांगितलं पोरांना, आजार भयानक आहे, द्या म्हणले 4 लाख रुपये. पैसे दिले, ॲडमिट केलं. 2-4 दिवसांनी परत डॉक्टरचा फोन आला. डॉक्टर म्हणले, महाराज तुमची म्हातारी काय बरे व्हायच्या शक्यतेवर नाही, तुम्ही पटकन पुण्याला न्या. म्हातारी लगेच गाडी केली, लगेच पुण्याला नेलं. पण पुण्याचे डॉक्टर हुशार होते महाराज. पुण्याच्या डॉक्टरने सांगितलं, तुमची म्हातारी आता जगणार नाही, म्हातारी आता मरणार आहे. बघा माणसाचं मरण माणसाला कळतं. कसं कळतं? मी सांगतो. तुम्ही घरी गेले का सकाळी उठल्याच्या नंतर 2 बोट असे कानात घालायचे आणि ओम स्वर जर ऐकायला आला तर ठीक, आणि नाही आला तर आपण जाणार आहोत, आपण 8 दिवसाच्या आत मरणार आहोत. महाराज 8 दिवस लय लांब होते, जवळ सांगा. तुमच्या डोळ्याने अशी पुढची वस्तू लपकताना बघायची. दिसत असली तर ठीक, आणि नसर दिसत तर आपण 2-4 दिवसात मरणार आहोत. महाराज 2-4 दिवस बी लय लांब होते, जवळ सांगा. बरं जवळ सांग. तुमच्या डोळ्याने नाकाचा शेंडा पहा, सरळ दिसत असला तर ठीक, आणि वाकडा झालेला असला तर आपण काही तासामध्ये मरणार आहोत. मग डॉक्टरने सांगितलं, महाराज तुमची आजी काय म्हातारी काय आता जगण्यास शक्यतेवर नाही, तुम्ही हिला घरी घेऊन जा. पाहुण्या रावळ्याला बोलून घ्या, म्हातारी मरणार आहे, 2 शब्द बोलून घ्या म्हणा मरता मरता. सुना बाळाला म्हणा उरल्या काही शिव्या द्यायच्या असल्या तर देऊन घ्या, म्हातारी मरणार आहे. म्हातारीला घरी आणलं. पण पोरं धार्मिक होते, पोरं कीर्तनकार होते. पोरांनी सांगितलं, विचार केला पोरांनी, अरे आपली म्हातारी मरायला लागली रे, पण म्हातारीने आपल्या उभ्या आयुष्यात कधी परमार्थ केला नाही, पण आपली म्हातारी मोक्षाला गेली पाहिजे.
मग मोक्षाला जाण्याकरता काय करावं लागतं म्हणतात, माणसाच्या मरता वेळेस माणसाच्या मुखातून राम शब्द आला की माणूस मोक्षाला जातो. मग पोरा म्हणले म्हणायला वाईला राम, राम म्हणायला वा. ते म्हणले पण आता हे कसं म्हणन राम. एक जण म्हणला अरे हिच्या भाषेचंच नाव आहे रामभाऊ. रामभाऊला फोन लावला, रामभाऊ लवकर ही मथरी मरायला लागली. मथरी अशी बाजावर टाकली आणि रामभाऊ नावाचा ग्रस्त तिच्या समोर बसवला. आणि मग मथरीला विचारलं, मथरे कोण दिसतंय तुला समोर. मथरी म्हणली मला काय दिसेना काय, माया काय डोळ्याचे खासड झाले काय, मला दिसत आहे चांगलं. अरे मग दिसत आहे मला माहिती आहे. अरे माहिती आहे तर सांग ना कोणी. ती म्हणली श्यामभाऊचं पोरगं म्हणली, पण रामभाऊ म्हणली नाही. काय करावं अशा म्हातारीला. मग म्हणले आता एक काम करू, आपल्या गावात रामाचं मंदिर आहे, उचला बाजन घ्या रामाच्या मंदिरात. उचलली बाजन नेली रामाच्या मंदिरात. आता रामाच्या मंदिरात बाज नेल्यावर बाज खाली टेकेली. मग म्हातारीला विचारलं, म्हातारे हे मंदिर कशाचं आहे. म्हातारी म्हणली मला काय दिसेना काय, माया काय डोळ्याचे खासड झाले काय, मला दिसत आहे चांगलं. अरे मग दिसत आहे तर सांग ना कशाचं आहे. ती म्हणली दशरथाच्या पोराचं मंदिर आहे म्हणली, पण रामाचं म्हणली. आता काय करावं अशा माणसाला, कवर जगू ठेवायचं असं मथरीला. मलाही आवडत नाही. मथरी एक दिवस मेली. मथरी मेली आणि मग पोरं म्हणले मथरी येवं बी मेली आणि तेव्हा बी मेली, पण मथरी आपली मोक्षाला गेली पाहिजे. मग मोक्षाला जाण्याकरता काय करावं, मेलेल्या माणसाचे हाडं काशीला नेऊन टाकायचे. काशीला नेऊन टाकले का माणूस मोक्षाला जातो. अहो खरंच जातो, मी जाऊन आलेलो एकदा. माणूस मोक्षाला जातो. विठाल 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 विडाला 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 विठाल 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 विठाल. मग म्हणले आपण हिचे हाडं काशीला नेऊन टाकू, गंगेला. त्यांनी असे हाडं घेतले, एका डब्यात टाकले, ती शाक घेतली मागं अडकायची. लहाना म्हणला मी घेऊन जातो, मोठा म्हणला तुला नाही जमायचं. लहाना म्हणला नाही जमन, मीच जातो. त्यांनी त्या डबा शाकीत असे शाकमध्ये टाकला, मागं अडकीला, लगेच गाडीला की खांडली, लगेच पुणे स्टेशनला. आता पुणे स्टेशनला गेला, काशीला जाणारी गाडी धरली. आता मला नाही माहीत बरं का काशीला जाते का दुसरीकडे जाते, पण काशीला जाणारी गाडी धरली. मग काशीला जाणारी गाडी धरली आणि काही कारणास्तव 2 दिवस गाडी थांबणार आहे मध्ये प्रवासात. मग 2 दिवस गाडी थांबणार आहे. मग याने विचार केला अरे 2 दिवस गाडी थांबणार आहे, आपल्या मित्राचं गाव जवळ आहे, मित्राच्या गावाला जाऊन येऊ. मग गेला मित्राच्या गावाला. मग मित्राने सत्कार केला, पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी. अरे वा वा म्हणले, बरं झालं तुम्ही आले, आम्हाला लई बरं वाटलं. गुरुवार आता तुम्हाला आजचा घ्या सोडून. लगेच बसले जेवायला. जेवण वगैरे झालं आणि मित्र म्हणला चल मी तुला आमचा परिसर दाखवून आणतो, आमचं गाव दाखवून आणतो. आपण जातो की नाही असं फिरायला, तसं फिरायला गेले. पण मित्राच्या बायकोला नाद होता याच्या पाहुण्याच्या पिशा उचकायचा. हिने ती पिशी खोलून पाहिली, त्यात तिला डबा दिसला. मग आता गपचिप तर बसव ना, डबा दिसल्यावर काहीतरी असनच ना त्यात, ताण लाडू भूक लाडू. म्हणून हिने ती डबा खोलून पाहिला, त्या सारी हाडं दिसली. ती म्हणली भाई मेल्याने खाल्लं घरी आणलं का. उचलला डबा आणि फेकला नालीत. मित्र घरी आला. एक दिवस शिट्टी वाजून देऊ नका. मित्र घरी आला, एक दिवस थांबला, मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी काशीला गेला. आता काशीला गेल्यावर ब्राह्मणदेवाने सगळं विधी केली, मंत्र म्हणले सगळे. कुठे तुमची म्हातारी, काढा लवकर बाहेर, उशीर झालाय. हाय म्हणले बॅगीतच म्हातारी. देवा म्हणले मग काढा लवकर, उशीर झालाय. हिने ते डबा खोलून पाहिला, म्हातारी गायबच. देवाला म्हणला देवा म्हातारीने कवानिकच उडी मारली, मिळच नाही. पुन्हा घरी आला आणि मोठ्या दादाला म्हणला, मोठ्या दादा अरे मला काय जमलं नाही रे, म्हातारीने कवानिकच उडी मारली, मिळच नाही. मोठा दादा म्हणला मला माहित होतं तुला जमणार नाही, ती काय म्हातारी सुंदर भजन करणारी होती का. अहो नव्हती ती. पण मोठा म्हणला हे बघ म्हातारीपेक्षा मी हुशार आहे, म्हातारीच्या एका हाडाची बुकटी करून मी एका डबीत भरून ठेवली. पण आता असं करू, तू एकट्याने नाही जायचं,
सहपरिवार सहकुटुंब जाऊ. सहपरिवार सहकुटुंब जाऊ. पण मोठ्याने एक आट घातली. मोठा म्हणला, हे बघ तू तुपल्या बायकोला सांगायचं नाही, मी माझ्या बायकोला सांगणार नाही. लहान इमानदार होता, लहान नाही सांगितलं, पण मोठ्याने सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी संक्रांत होती. आता ही जिला वावसायला जाईन, तिला वावसायला जातात ना तुमच्याकडं? अय महिला मंडळ वावसायला हा हाय जातात वा. ही वावसाल जिला वावसायला जाईन तिला, हाय बघ तू आपली मैत्रीण आहे, आपला नवरा म्हणला कोणाला सांग नको, पण तुला आपल्या जीवातली म्हणून तुला सांगते, आमच्या मथुरीची हाडं काशील न्यायची. आता दुसऱ्या दिवशी संक्रांत होती, तर साऱ्या गावाला कळलं, साऱ्या गावाला कळलं. मग यांनी गाडी केली, मोठी गाडी केली. मोठं मागं बसलं आणि बारकं पुढं बसलं. ते मोठं बारकं पुढून खुणायचं मागं, दादा खिशाला हात लाव पाय, दादा म्हातारे आहे का? ते म्हणायचं हाय हाय दामटे जाऊ दे. काशीत गेले. लहाना म्हणला हळूच उतर बरं, मथुरी उडी मारीन. काशीचा लय राग यायचा मथुरीला. काशीत गेले, उतरले. मोठा म्हणला आमचा काही विधी आहे, आम्ही इथं उरकतो, तुम्ही वडोम्या घाटाकडे आंघोळ्याला. लाण्याच्या बायकोला याच्यातलं काही माहीत नव्हतं. लाणी गेली खाली आंघोळीला, पण मोठीने जाग्यावर दावा धरला. मोठी म्हणली म्हातारी सोडायचा कार्यक्रम आहे, मला काय माहित नाही काय, मी तर थांबणार, मी पाहणार म्हातारी जाती की नाही जाती. मोठीने जाग्यावर दावा धरला आणि हे पाण्यात शिरले. पाण्यात शिरले आणि लाण्याने ती हळूच अशी डबी खिशातून काढली आणि अशी धरली ना अशी पाण्यात सोडली आणि असं पाणी लोटलं. गंगेला गेलात ना तुम्ही कधी? असं पाणी लोटलं आणि पाणी लोटलं. मोठं लहाना म्हणला हा आता मोकळा झालो गाड्या, आपली म्हातारी मोक्षाला गेली. पण मोठा म्हणला अजून भरोसा नाही आपला. मग तिने असं पाणी लोटलं, ती डबी खाली 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 वाहत गेली. लहानी जिथं ती आंघोळ करीत होती का, तिने डुबकी घेतली आणि अशी हात केली. ती डबी आज्यात तिच्या हातावर आली. मग ही म्हणली माय गंगमाईन मला परसाद दिला. अरे मग परसाद तिथे ठेवायची वस्तू आहे का? आणला घरी, टाकला परसमध्ये आणला घरी. पण पोराला आनंद झाला होता. डबी आम्ही पाण्यात टाकली, आमची मथुरी मोक्षाला गेली. आमची मथुरी मोक्षाला गेली, डबी आम्ही पाण्यात टाकली. आनंद झाला होता पोरांना. म्हणून पोरांनी सगळ्या गावाला जेवायला ठुलं, गाव जेवण ठुलं. आणि ह्या दोघी पहिली पंगत महिला मंडळीच ठुली. आणि ह्या दोघी त्यांनी कुकू लावायला. पण महिला मंडळ हुशार असतं महाराज. एक महिला खालून म्हणली तिला, बाई सकू काय भाग्य बाई तुपल्या नवऱ्याने तुला काशी दाखिली. आमच्या नवऱ्याने आम्हाला कधी आळंदी नाही दाखिली गाडीवर नेऊन, पण तुपलो काय भाग्य बाई, तुपल्या नवऱ्याने तुला काशी दाखिली. महिला मंडळ हुशार असतं ना. ही म्हणली मला नुसती काशीत नाही दाखिली, मला गंगामाईन परसाद सुद्धा दिला. मग मोठी जरा जवळ आली. मोठी म्हणली काय दिला बघाव. हिने ती परसमधून डबे बाहेर काढली. मोठी पळतच गेली, म्हणली पंक्ती थांबा, मथरी रिटर्न आली. विठाल विठाला 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 विठाला. आयुष्यभर कधी परमार्थ केला नाही आणि मेल्यावर पण नाहीच. तुमचे चेहरे असे फुलले राहू द्या, हसरे राहू द्या, कीर्तन चांगलं होणार आहे. काही मरेल चेहरे बसत आहेत महाराजा पुढं. एक जण परवा दिवशी माया कीर्तनात असं बसलं, ते नुसतं माझ्याकडे बघून असं करायचं. मी म्हणलं फुटाने खातं काय रे, मिळ नाही त्याचं. मग तुम्ही असं मोकळं बसा, घालिंग लोटांगण मोकळं पटांगण. विठाल विठाल विठाला 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 विठाला. देवाला मान्य जीवन सार्थक आहे आणि देवाला न मान्य जीवन निरर्थक आहे. मग महाराज आमचं जीवन आम्हाला सार्थक बनवायचंय. बनायचंय तुमचं जीवन तुम्हाला सार्थक. महाराज अभंगाच्या प्रथम चरणात 3 उपाय सांगतात. नाम वाचे नाम वाचे नाम वाचे श्रवण कीर्ती. नाम वाचे नाम वाचे नाम वाचे नाम वाचे नाम वाचे श्रवण कीर्ती. नाम वाचे नाम वाचे नाम वाचे श्रवण कीर्ती.
नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान काळ सार्थक काळ सार्थक काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक काळे सार्थक काळे सार्थक केला त्याने काळ सार्थक काळ सार्थक काळे सार्थक केला हे नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले वाचे समान पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान समान नामवाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. महाराजांनी 3 उपाय सांगितलेत सार्थक जीवनाचे. पहिला उपाय सांगितला वाचने भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. दुसरा उपाय सांगितला कानानं भक्ती श्रवण केली पाहिजे. आणि तिसरा उपाय सांगितला विठ्ठल कंठामध्ये धारण केला पाहिजे. आता वाचने नाव घेतलं असं कुणी आहे का ज्यांचा काळ सार्थक झाला? वाचने नाव घेतलं. किती उदाहरणं सांगू, किती उदाहरणं सांगता येतील. तुकोबराय घराच्या बाहेर पडणार तेवढ्यात आवलीने आवाज दिला तुकोबरायांना. आवली कोण माहितीये का? झोपले काय? आवली तुकोबरायांची पत्नी. आवलीने आवाज दिला, महाराज कुठं? महाराज म्हणले मी भंडारे डोंगरावरती चाललो भजनाला. आवलीने सांगितलं महाराज आजचे दिवस जाऊ नका. महाराजाचं काम काय आपल्यावनी होतं काय? कुठं? चाललो बाळूमामाच्या मंदिरात कीर्तन आहे आज. जाऊ नका आजचे दिवस. कमून? तुझ्या जीव रंगला त्या टाईममध्ये बसलं घरी. ते महाराजाचं काम आपल्यावर नव्हतं. महाराजांनी सांगितलं आवले अरे मला भजन केल्याशिवाय कोणाला बोलावं वाटत नाही. मला भजन केल्याशिवाय काही खाऊ वाटत नाही. मला भजन केल्याशिवाय करमत नाही. मला जावं लागेल. मग आवलीने सांगितलं महाराज तुम्ही जा पण मी पतिव्रताबाई आहे. तुम्ही कोणत्या डोंगरावरती चाललात मला सांगून जा. मला तुमच्या भाकरी घेऊन यावं लागतात महाराज. मी पतिव्रताबाई आहे. तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवण करीत नाही. कृपा करा कोणत्या डोंगरावरती चाललात? पहिला डोंगर पावा लागतो महाराज. दुसरा डोंगर पावा लागतो आणि तिसऱ्या डोंगरावरती तुम्ही सापडतात. मला यायला त्रास होत नाही याचं दुःख नाही. पण मी येऊस तर तुम्हाला उपवासी राहावं लागतं याचं मला दुःख वाटतं. हिला पतिव्रता म्हणतात. बघा तुम्ही गुरुचरित्र पारायण वाचा. काही गुरुचरित्र पारायणामध्ये पतिव्रतेचे लक्षणं सांगितलेत. 31वा 34वा आणि 36वा अध्याय वाचा. गुरुचरित्र पारायणामध्ये स्त्रीचे लक्षणं सांगितलेत. पतिव्रतेने कसं राहावं. पतिव्रतेचे 2 लक्षणं आहेत. एक पती जेवूस तर पत्नीने जेवण करू नये. आणि दुसरा लग्न झाल्यापासून नवऱ्याला माघारी कावा बोलायचं नाही. बाई महाराज मी तर कावा धावते पाप्याच्या बापाला. मग तू नाही बसत त्यात. तुला नियम दुसरा करावा लागेल. आवलीने सांगितलं महाराज मी पतिव्रताबाई आहे. कृपा करा कोणत्या डोंगरावरती चाललात मला सांगून जा. महाराजाने सांगितलं हे बघ आवले तुला 2 रस्ते लागतील. 2 रस्ते लागतील. टोप माझ्या भाकरी घेऊन ये. भाकरीचं टोपलं घेऊन ये. टोपलं खाली ठेव. आणि 2 रस्ते लागतील. कोणत्या पण एका रस्त्याला कान लाव. कोणत्या पण लाव. आणि ज्या रस्त्याने तुला विठ्ठल विठ्ठल आवाज येईन त्या रस्त्याने माझ्या भाकरी घेऊन ये. काय अधिकार होता महाराजांच्या भजनाचा. महाराज भजन करायला लागले तर पायाखालती माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आवली घरी आली. आता कल्पना करा तुम्ही आपल्या मालकाला विचारा महाराज मालक तुम्ही कोणत्या शेतात चालले. आपल्या मालकाने सांगाव हे बघ मी असतो धुंदीत. धुंदीत मी असतो धुंदीत. मग मी कुठं बी जाऊ शकतो आणि काही करू शकतो. हे उत्तर समर्पक नाही. नेमकं तुम्ही कोणत्या शेतात चाललात सांगून जा. मी पतिव्रताबाई आहे. तुमच्या भाकरी घेऊन यावं लागतात मला. मग तुम्ही कोणत्या शेतात चाललात मला सांगून जा.
ते म्हणतो हे बघ तू माझ्या भाकरी घेऊन ये, डबा घेऊन ये, तुला 2 रस्ते लागतील आणि कोणत्या पण एका रस्त्याला कान लाव, कोणत्या पण, ज्या रस्त्याने तुला पेताड प्यावा आवाज येईन त्या रस्त्याने माझ्या भाकरी घेऊन ये. महाराजाने सांगितलं तुला 2 रस्ते लागतील, ज्या रस्त्याने तुला विठ्ठल विठ्ठल आवाज येईन त्या रस्त्यानं माझ्या भाकरी घेऊन ये. आवली घरी आली, भाकरी थापायला सुरू केली. जुन्या काळात अशा हातावर भाकरी थापायचे, अशा हातावर भाकरी थापायचे. आमच्या बीड भागात बघा ऊस तोडीला जाण्याचा प्रघात आहे. मग सकाळी लवकर उठत आहेत घरचे. आमच्या गावात शंकर बाबा बाबा आहेत, ते आम्हाला रोज 4 वाव्या पाठ करायला देते. पण असं म्हणतात ज्याची तब्येत कमी असते त्याला भांडणाचा नाद ज्यादा असतो. मग ते इरबळ धिंगाण्यात निघून जायचं, टाईम पाठ होत नसं. मला एक जण म्हणला महाराज सकाळी पाठ उठून पाठ केलं का ते ध्यानात राहतं. मग मी ते सकाळी उठायचो, आईचा आवाज यायचा, भांडे वाजलेला, मग मी सकाळी उठायचो आणि ज्ञानेश्वरी घेऊन बसायचो. परिणाम आज कीर्तनकार झालो. आता तुम्ही 8 वाजता उठता, तुमच्या पोरांनी काय करावं? काही नाही महाराज आमच्या कमरात लात घालावं, आम्हाला पंढरपूरला काढून द्यावं, एवढीच इच्छा आहे. तुम्हाला सुद्धा लवकर उठावं लागन, पोराच्या हातात ज्ञानेश्वरी द्यावा लागन. माऊली घरी आली, आवलीने अशा हातावर भाकरी थापायला सुरू केल्या. जुन्या काळात अशा हातावर भाकरी थापायचे. बघा किती म्हातारी असून द्या, मोठ्या मोरनिवली, आणि महाराज किती घरून जेवण द्या, अशा हातावर भाकर थापलेले असावं, दूध तापलेलं असावं. किती महाराज घरून जेवण येऊन द्या, अर्धिक व्हायना भाकर खातोच, पण मथरी त्याला धोरणात लागेल, नाही तर मथरी त्याला मथरी धोरणात लागेल. माऊलीने भाकरी थापायला सुरू केल्या आणि वरून भाकरी थापल्या आणि ठ्याचा मांडला. वरून ठ्याचा मांडला. तुमच्या भागात काय म्हणतात त्याला? ठ्याचाच म्हणतात का? आमच्या भागात पण ठ्याचा म्हणतात, काही भागात खरडा म्हणतात, काही भागात चटका म्हणतात. मी एकदा कोल्हापूरला गेलो कीर्तनाला, आणि कीर्तन झालं, ज्याच्या घरी जेवायला गेलो त्याने बायकोला आवाज दिला, अरे बाबाला चटका दे ना. आता चटका म्हणल्यावर मी घाबरलो. मी आपला मागचा दरवाजा बघत होतो, म्हणलं बाई चटका घेऊन आले, गेलं आपलं पळून. आपलं काय शरीर आहे काय चटका घ्यायचो ग? बाई आली चटका घेऊ, म्हणली बाई महाराज कुठं देऊ चटका? म्हणलं ताटात द्या बाई. मग आवलीने अशा भाकरी तापवल्या, ठेचा मांडला, तेलाची धारा टाकली आणि टोपलं घेऊन निघाली. टोपलं खाली ठेवलं. 2 रस्ते लागले. एका रस्त्याला कान लावला. ज्या रस्त्याला कान लावला त्यातून आवाज आला, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, असा आवाज आला. आणि आवाजाच्या दिशेने बाई धावत सुटली. माझा नवरा उपवाशी आहे, माझा नवरा उपवाशी आहे. आता कल्पना करा, जर असा आवाज तुम्हाला आला असता तर तुम्ही भाकरी घेऊन गेला असतात का गावात सांगायला आला असतात? गावात सांगायला आला असतात. आणि ती नवरा तिकडेच उपाशी मिळाला असता. पप्पीची मायको मी येईना, लेकराची मायको मी येईना, पोराची मायको मी येईना, पप्पीची मायको मी येईना. ती तिकडेच उपाशी राहिला असताना ही गावात आल्याची. आम्ही बघत होतात नाथबाबा सोहळ्यात, आळंदी सोहळ्यात, काही महिला घरून निघल्या तिकडेच फुगड खेळायचा, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. अरे हिचा घरचा ज्ञानबा साऱ्या गावात भीक मागवतो. मै बायको पंढरपूरला गेली, मला भाकर देता कोणी खायला? अरे त्या ज्ञानबाला जेव घाल, इकडे ज्ञानबाला कुणी घालतय? आवाज आला ना, आवाजाच्या दिशेने बाई धावत सुटली. धावता धावता एक पायाच्या खाली काट्याची फांदी आली आणि एक काटा मोडला आणि पायात शिरला. अत्यंत संख्येने वेदना झाल्या आणि आवाज दिला, कुणी आहे का रे? कुणी माझ्या पायातला काटा काढेल का रे? इकडे तिकडे पाहत होती, कुणी दिसत नव्हतं. तेवढ्यात एक गुराखी दिसला. काय करत होता? खांद्यावर कांबडी, हातामध्ये काठी, चारत सेवेनू सावळा जगजेठी. काय करत होता? गाई चारत होता. त्याला आवाज दिला, ए गुराखी दादा. धावत आला आणि विचारलं, काय झालं? अरे माझ्या पायात काटा शिरलाय, माझ्या पायातला काटा काढतोस का रे? त्याने सांगितलं, बस खाली बस. खाली बसली. जगाचा मालक काटा काढायला आला. खाली बसवलं आणि त्याचा तुकोबारायांच्या पत्नीचा पाय स्वतःच्या मांडीवर घेतला. ऐका, त्याने आपला पाय स्वतःच्या मांडीवर घ्यावा एवढं आपलं सद्भाग्य नाही गाड्या.
पण त्याचे पंढरपूरचे पाय आपल्याला ह्या माथ्याला लागले एवढं जीवनामध्ये पुण्य कमवून ठेवा. तुम्ही जवळ आहात पंढरपूरच्या, आम्ही तुमच्याकडे कीर्तन घेताना आनंदाने घेतो. कारण का येता येता पांडुरंगाचं दर्शन होईल. तुम्ही जवळ आहात त्याच्या. स्वतः तिचा पाय स्वतःच्या मांडीवर घेतला आणि काटा काढायला सुरुवात केली. बघा कथा सगळ्यांना माहित आहे, मी भाव सांगणार आहे. काटा काढायला सुरुवात केली आणि काटा काढता वेळेस काटा बोलतो देवाला, देवा अरे तू पंढरपूरहून धावत आला तिच्या पायातला काटा काढण्यासाठी. हिच्या पायात असं आहे काय? देवाने सांगितलं, काट्या माझ्या भक्ताला दुःख झालं कमी येतो. मग देवा एक प्रश्न विचारू का? देवा मी तुझ्या भक्ताच्या पायात टोचलो, बुजलो, रुजलो, मी आता नरकात जाईन का रे? मी आता नरकात जाईन का? देव बोलतो काट्याला, नाही गाड्या काट्या, असं नाही होणार. अरे तू जर हिच्या पायात टोचला नसता, बोचला नसता, रुजला नसता तर मला पंढरपूरहून यावं लागलं नसतं. मग देवा एक शेवटचा प्रश्न विचारू का? हो विचार ना काट्या. अरे तुला 56 प्रकारचे भोग देवा उज्जैनला खायला भेटतात, 56 प्रकारचे भोग तुम्हाला आळंदीला खायला भेटतात, 56 प्रकारचे भोग तुम्हाला पंढरपूरला खायला भेटतात, 56 प्रकारचे भोग तुम्हाला पैठणला खायला भेटतात, तरी सुद्धा तुम्ही त्या 56 प्रकारच्या भोगाचा त्याग करून हिच्या पायातले रजकण चाटतात. हिच्या पायात असं आहे तरी काय? असं विचारल्याबरोबर देव बोलतो काट्याला, धावत चालत मागे मागे देव इच्छिरज चरणीची माती. काय करतो? धावत चालत माग माग येतो आणि देव इच्छिरज चरणीची माती. बघा काटा काढण्याचे 2 नियम आहेत. तुम्ही सगळे शेतकरी, तुम्हाला माहिती आहे. ज्या बाबळीचा काटा शिरलाय तिच्याकडे पाहून वाकुले दाखवावं लागत, पहिला नियम. आणि दुसरा नियम, ज्या जागेवर काटा शिरलाय तिथं जर माती साचली असली तर ती माती बाजूला सारण्याकरता असं करावं लागतं, असं करावं लागतं. तिथे काय वॉटर पेपर थोडेसे. काटा काढण्याचे 2 नियम. काटा काढून झाला आणि देव काटा बोलतो देवाला, देवा अरे तू हिच्या पायातले रजकण चाटतो, हिच्या पायात असं आहे तरी काय? त्यावेळेस देव बोलतो काट्याला, अरे जी भाकरी घेऊन जाते, तुकोबरायांचं भजन जिवंत राहावं म्हणून जी अनवणी पायाने भाकरी घेऊन जाते तिचं नाव आवली. मग जिचं भाकरी घेऊन जाणाऱ्याचा जर एवढा अधिकार असेल, पांडुरंग परमात्मा त्याच्या पायातला काटा काढीत असेल, जर एवढा भाकरी घेऊन जाणाऱ्याचा अधिकार आहे तर मग भजन करणाऱ्याचा केवढा असेल? काटा काढून झालं आणि आवलीने विचारलं, तो तिचा पाय चाटत होता. आवलीने विचारलं, आवली उठली. आवली म्हणली, ए मेले उठ, माझा पाय चाटतो का? कोण आहेस तू? त्याने सहज सांगून दिलं, मी विठोबा. आवली म्हणली, तू पंढरपूरचा काळा नाही ना? ते म्हणलं, ए बाई मी काय पंढरपूरचा काळा आहे काय? मी इथला गुराकी आहे. तुकोबरायांना विचार, ते तिथं गुरं चारतात आणि मी इथं गुरं चारतो आणि ते तिथं भजन करतात. बर म्हणली, तू पंढरपूरचा आहे म्हणून रागवले तुला, राग म्हण नको, पण तू ऐकतो म्हणून तुला सांगते, त्या पंढरपूरच्या काळ्यामुळेच आमचं बिघडलं. आणि त्यो म्हणला, त्यो काळा मीच आहे ना. काटा काढून झाला आणि आवली तुकोबारांपर्यंत पोहोचूस तर तुकोबारांनी विचारलं आवलीला, आवले यायला उशीर झाला, रस्ता सापडला नाही का? नाही महाराज, रस्ताही सापडला आणि आवाजही आला, पण माझ्या पायात काटा शिरला होता. काटा काढण्याकरता कुणी नव्हतं. एक गुराखी होता, गुराखीला आवाज दिला, त्याने माझ्या पायातला काटा काढला. बरं महाराज, त्याने नुसता माझ्या पायातला काटाच नाही काढला, जिथं काटा शिरला होता तिथली जागा माझी जिभेने चाटली. कोण होता का आवले? आवलीने सांगितलं, महाराज त्याने त्याचं नाव विठोबा सांगून दिलं. विठोबा सांगितल्याच्या नंतर आमचे तुकोबारा रडायला लागले. एका एका डोळ्यातून 2-2 अश्रूच्या धारा येऊ लागल्या. तुकोबारा रडता रडता बोलतात, आवले
अगं जो इथं भजन करतो त्याचं नाव तुकोबा आणि ज्याचं भजन करतो त्याचं नाव विठोबा. विठोबा आणि तुकोबा सोडून या अरण्य जंगलात दुसरं कोणी राहत नाही. ज्या अर्थी आला होता त्या अर्थी माझा पांडुरंग परमात्मा होता. मी विचारणार आहे देवाला, देवा अरे भजन मी करतो आणि तू आवलीच्या पायाची माती चाटतो, तिच्या पायात असं आहे तरी काय? मग भाकरी घेऊन जाणाऱ्याचा जर एवढा अधिकार असेल तर भजन करणाऱ्याचा केवढा असेल? कल्पना करा, आपल्या भजनात आणि त्यांच्या भजनात लय फरक आहे, लय फरक आहे. मी एकदा आळंदीहून गावाकडे आलो, शिक्षण झालं ना, गावाकडे आलो म्हणून काय म्हणलं काही नियम करावं म्हणून मी नियम केला. सकाळी उठायचो आणि मारुती दर्शनाला पाय पडायला जायचो सकाळी उठून. पण मग नियम केला तर मारुती दर्शन होस तर कोणाला बोलायचं नाही. मी सकाळी उठलो मारुती दर्शनाला चाललो, आमच्या गावात मारुतीचं मंदिर आहे जवळ. सकाळी उठलो मारुती दर्शनाला चाललो, आमच्या गावातलं एक जण माय माग अय महाराज, पण मी बोलत नाही. मी नियम केला तर मी आपलं मागं बघितलं ना आपलं चाललो पुढं. ती तरी माय मागाच अय महाराज, मी त्याला बोलत नाही. मी त्याला म्हणलं अरे मी बोलत नाही, काही नाही का जेवण करताना बोलत नाहीत आपण. म्हणा महाराज घ्या ना, तुला माहित नाही का रे मी जेवताना बोलत नाही, एकदाच वाढणं काय वाढायचं तर तसं मी आपलं बोलत नाही दर्शन होस तर. मी आपलं पुढं चाललो, त्या आला माय माग अय महाराज. मी पटकन दर्शन घेतलं. म्हणलं काय रे? मला अरे आळंदीला होता ना तू, काही इथून सुरू करते बे एक बे. मी म्हणलं हा होतो आळंदीला. ती म्हणलं मग भजन कीर्तन जमत असेल तुला? मी म्हणलं नाही नाही मला काय जमत भजन कीर्तन, पोत्राच व्हायला गेलो तुम्ही आळंदीला. म्हणलं काही नाही म्हणलं, पण धंदा गोड बोलून करावा लागतो म्हणतात. म्हणून मी म्हणलं हा जमतंय मला भजन कीर्तन. ते म्हणला मग अरे आपली संध्याकाळी बंगल्यावर भजन ये मग भजनाला. मी म्हणलं बरं भाऊ काय हरकत नाही, मला भजनाचा नाद येईन मी. बरं मग नीट तर बोला ना. मला म्हणला महाराज एकटा नको येऊ. म्हणलं मग तो ताफा घेऊन ये. आता मग काय आराध्याची पार्टी आहे का काय लोक बोलतील त्याचा नेम नाही. बरं म्हणलं काय हरकत नाही येतो बुवा. मग मी संध्याकाळी 7 वाजता ती पुढून पेटी आड केली, मागून पकवाज आड केला, इकून इना आड केला, इकून टाळा आड केली. ते उचलत नाही तरी बी जोर लागा की हायस का ते उचललं आणि त्याच्या बंगल्यात नेऊन मांडलं. ते पुढचं काय म्हणते त्याला झाकण टोपण पोरचे त्यात नेऊन मांडलं. आणि 10 वाजता भजन सुरू झालं आमचं. भजन रंगात आलं आणि ते आलं बाहेर. म्हणलं महाराज काय लागत भजण्याला? म्हणलं कप एंट्री दी प्यायला मारायचं औषध. अरे येडमाटा तासा माग चहा लागतो बा, देत जाईन ना मग आपण काय भिकारी एक काय? मी म्हणलं दिबो आणून. मग त्यांनी एकदा चहा आणून दिला, पुढचं गेटचं कुलूप लावून घेतलं, मोठले कुत्रे सोडली आणि आज जाऊन झोपलं. ते आज जाऊन झोपलं. पुन्हा 4 वाजेपर्यंत त्याची ना आमची भेटत नाही. पण मध्यरात्री आमची भजनी दमली. म्हणले महाराज आम्ही इरबळ कामाने दमतो, तो उक्त घेतलेलं तुपलं पाय म्हणले. आम्ही चाललो. मी म्हणलं हे कुत्रे? ते म्हणले आम्हाला काही करीत नाहीत कुत्रे, आम्ही रोजच कुत्रे बघत होतो. आमचे भजनी हुशार होते. भजनीच्या हातात काहीच्या हातात होत्या बॅटरी किन, काहीच्या हातात होत्या काठ्या. काही नाही अशा बॅटरी की चमकिल्या, काही नाही काठ्या उघडल्या, गेटून उडी मारली गेली. मी ती सगळी सर्कस पाहिली. म्हणलं आपण का गेटून उडी मारायला जावा आणि आपलं का ते धोतर गुतावा आणि ते फाटावा. उद्या आपल्याला शिंगोरनीला जायला कीर्तनाला धोतर नाही. कुठं नादी लागत कोणाच्या, आपलं ठाईचं बैसून करा एकच चित्त. मग मी आपलं एका जागेवर बसलो. पाट काळे 2चा सोर धरला आणि काकडा सुरू केला. उठा उठा साधू संत, काकडा सुरू केला. ती पाठची झोप झाली त्याची आणि बाहेर डोळे चोळीतच बाहेर आलं. मला म्हणलं महाराज अरे कवर उठा जाण घरी आता. मी म्हणलं तुला काही लाज नाही? लाजाचं कुठं आहे, बाकीचे कुठे आहेत? मी म्हणलं बाकीच्याला गेटून उडी मारता आली, मग मला कुठं धोत्रामुळं मारता आली रे? मग धोतर फाटलं असतं दिलं असतं भरून. तुला काही लाज वाटत नाही? लाजाचं काय आहे महाराज? आपल्या घरात 10-5 लाख रुपये आलते, कुठं वॉचमेन ठेवा म्हणून तो भजन ठुला. आपल्याला का हारी खे का काय मानला त्याचं? लय लोक विचित्र आहेत महाराज, काय बोलतील त्याचा नेम नाही. विठ्ठल विठ्ठल काय लोक बोलतील त्याचा नियम नाही. बघा एक नेवासा गावामध्ये पुरुष मंडळीला माहीत असेल नेवासा गाव. आता महिला मंडळीला तुम्ही फिरायलाच नेत नाहीत कुठे, त्याला काय करावं?
नेवासा गाव महिला मंडळीला सांगतो. नेवासा गावामध्ये एका बाईचा नवरा मरण पावला. जुन्या काळात पद्धत होती सती जाण्याची. काही त्या महिलाच्या मैत्रिणी जवळ आल्या. काही महिला म्हणल्या फोडाईच्या बांगड्या, करा तिचं मुंडन, नेसवा तिला पांढरी साडी. असं म्हणल्याबरोबर ती बाई हुशार होती. बाईने सांगितलं, अगं मैत्रिणींनो, माझा नवरा जिवंत होता तोपर्यंत मी आणि माझा नवरा रोज भजन करायचो. पण माझा नवरा वारला, माझा नवरा मेला, माझं भजन बंद झालं. पण मला मरावं वाटत नाही ग, मला अजून भजन करावं वाटतं. एका बाईने सांगितलं, तुला भजन करावं वाटतं ना, मग तुला तुझा नवरा जिवंत करावं लागेल. ती म्हणली कसा करू? त्या बाईने सांगितलं, अरे आपल्या गावात एक साधू आलाय, खांबाला टेकून बसलेला आहे, खांद्यावरती केस आलेले आहेत, सूर्य इतकं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. तू जाय साधूच्या पाया पड, साधू वरतून आशीर्वाद देईल, सौभाग्यवती भव. ती म्हणली होईल असं? अरे हो म्हणली, करून बघायला काय हरकत आहे. नवडा तिरडीवरती मांडला आणि तिरडीच्या पुढे धावत होती बाई. धावता धावता पाहिलं, एक साधू खांबाला टेकून बसलेला आहे, सूर्य इतकं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती आहे, खांद्यावरती केस आलेले आहेत. त्या साधूचं नाव सांगतो मी, म्हणजे चरित्र लक्षात येईल तुमचं. संत श्रेष्ठ ज्ञानोबा राय साधूचं नाव. काय माऊली होते गड्या. धावता धावता पाहिलं, खांबाला टेकून बसलेला साधू आहे. साधूच्या जवळ गेली ना पाया पडली. साधूने आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. आशीर्वाद दिला, उठून उभा राहिली. स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला. आणि साधूला त्या बाईनं विचारलं, महाराज तुम्ही दिलेला आशीर्वाद खरा आहे? साधूने सांगितलं, बाई साधूने दिलेला आशीर्वाद आणि साधूने दिलेला श्राप कधी खोटा होत नसतो, कधी रिटर्न जात नसतो. तो काही ना काही काम करूनच जातो. आमच्या भागात वामन भाऊ नावाचे संत होऊन गेले, फार रागीट संत वामन भाऊ. ते एका गावात पैठणला नाथबाबाच्या दर्शनाला चालले होते आणि एका गावात मिरच्या पिकल्या होत्या. तर मिरच्या पिकल्या होत्या मग सप्ताह सुरू होता. मग भाऊ त्या गावात गेले आणि भाऊने विचारलं, अरे आपला सप्ताह सुरू आहे, कुणी मिरच्या देता का? गावकऱ्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही वापस या आणि वापस जाताना घेऊन जा. भाऊ दर्शन करून आले, गावात आले. गावात आल्याच्या नंतर विचारलं, अरे कुणी मिरच्या देता का रे? आता ज्या घरात मालक होता का त्याला विचारलं, मिरच्या देता का? त्या मालकाने सांगितलं, महाराज आमच्या हातात काही नाही, मालकिनीच्या हातात आहे. ज्या घरात मालकीन होती त्या घरात विचारलं, मालकिनीने सांगितलं, महाराज आमच्या हातात काही नाही, मालकाच्या हातात आहे. आणि ज्या घरात मालकन मालकीन सोबत होते का त्या घरात विचारलं, मालकानं मालकीने सांगितलं, महाराज आमच्या हातात काही नाही, पोरांच्या हातात गेलं. असं चालता चालता बरेच घरं विचारले. पण भाऊचा जो गाडी चालक होता का, जुन्या काळात बैलगाडी असायची ना, टांगा, तो टांगा चालत असताना जो डावेर आहे ना टांगा चालक, तो म्हणाला भाऊला, भाऊ आपल्याला काय कोणी मिरच्या देत नाही, चला आपलं. त्यावेळेस भाऊ सहज बोलले. भाऊ म्हणले, अरे वामन भाऊ नावाचे संत सहज बोलले, अरे मिरच्या पिकल्या होत्या म्हणून मागितल्या, जर पिकल्याच नसत्या तर? नुसतं तर म्हणले. हसता गायत आजपर्यंत त्या गावात मिरची पिकत नाही. हा साधूचा इतिहास आहे. साधूने दिलेला आशीर्वाद आणि साधूने दिलेला शाप कधी खोटा होत नाही. आमच्या गावात एक भालकेश्वर संस्थानवरती तुळशीराम बाबा नावाचे संत होऊन गेले. फार वैराग्य. एक तरुण पोरांनी आमच्या गावात सप्ताह सुरू केला होता भालकेश्वर संस्थानवरती. सुरुवातीला तर असं संशिष्टी मला लावला होता. ते तर त्याला द्यायला काहीतरी पैसे कमी पडले होते, तर तो म्हणायचा आणखीन द्या. तर मग तरुण मंडळी तुळशीराम बाबाकडे गेले आणि बाबाला विचारलं, बाबा अहो तो सिस्टीमवाला ऐकत नाही, व तू पैसे मागतोय. त्यावेळेस आमचे बाबा म्हणले होते त्यांना पोरांना, अरे द्या म्हणले, त्याला काय द्यायचं तर त्याला लोखंड घरी नेता येणार नाही. एवढा पाऊस आलता महाराज, लोखंड होऊन गेलं त्याचं. हा साधूचा इतिहास आहे. त्यांनी जर सांगितलं ना, जा ह्या कोपऱ्याला बोर घे, त्या कोपऱ्याला पाणी लागन, पाणीच निघत होतं महाराज बोरमधून. हा साधूचा इतिहास आहे.
मग साधूच्या पाया पडली, साधूने आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. त्या बाईने विचारलं, महाराज अहो तुम्ही दिलेला आशीर्वाद खरा आहे, तरी त्या तिरडीवरती चाललेला नवरा माझा आहे. त्या तिरडीवरती चाललेला नवरा माझा आहे. साधूने विचारलं, सांग तुझ्या नवऱ्याचं नाव. तिने सच्चिदानंद बाबा नाव सांगितलं आणि आवाज दिला, सच्चिदानंद बाबा. झोपेतून माणूस उठून यावा तसा तिरडीवरचा माणूस खाली आला आणि पाया पडला, त्या साधूच्या पाया पडला आणि म्हणला, दिलं ना आयुष्य, उरले ते हरी तुम्हा समर्पण. दिलं ना आयुष्य, काय करू म्हणला, तुमच्यासाठी काय करू. त्यावेळेस ज्ञानोबारायांनी सांगितलं, माझ्यासाठी काय देऊ नका, द्यायचं असेल तर या जगासाठी द्या. तुपा इतकं गोड ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलं आणि लिहिण्याचं काम सच्चिदानंद बाबांनी केलं. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरीमध्ये कोणाचंच नाव नाही, पण सच्चिदानंद बाबाचं नाव आहे. मग आपण सच्चिदानंद बाबाला विचारायला जाऊ, बाबा ज्ञानेश्वरीत कोणाचंच नाव नाही, मग तुमचं नाव कसं काय. त्यावेळेस सच्चिदानंद बाबा उत्तर देतील, तुपा इतकं गोड ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलं, माऊलीने मांडलं, ते माझ्याच्याने श्रवण झालं आणि लिहिण्याचं काम झालं, परिणाम माझं ज्ञानेश्वरीत नाव आलं. मग महाराज तुमचं ज्ञानेश्वरीत नाव आलं, तुमचा काळ सार्थक झाला, तसा आमचा काळ सार्थक होईन का, काय करावं लागेल. त्यावेळेस महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ. हे निर्दंब हे सर्वदा निर्बंध हे सर्वदा सर्वदा काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला. जोरदार टाळ्या वाजा महाराजांच्यासाठी एकदा. हे गायन करणं, कीर्तन करणं सोपं नाही बरं का, सोपं नाही महाराज. एक चाल एक चपाती जाग्यावर जिरती. मग कीर्तनात जर 22 चाली होत असेल तर कीर्तनकाराने आपल्या गायकाने किती खायला पाहिजेत, 22 खायला पाहिजेत का. 3 खाते तरी लोक म्हणते टाळकरी लय जेवत. मग घिटाळ कळण. अहो निसता खालचा सावालाच वर्ष जाते आणि पंचमला तर आतडेच तुटत येत. तरी काही काही याडमाट खालून गोट वाश वर बोट कर, वर मारना मरतेन का. एवढा सुंदर पकवाज वाजवला तरी एखादा म्हणतं हे मना वासा नाही वाजवला. मग तू बस हे मला काय येत आहे गप मर. तुला येत नाही तर तू त्याचा आनंद घे ना. तू आडवा का चलो तू भाऊ. हे सोपं नसतं कीर्तन करणं, हे गायन करणं. एक जण निस्ता कानायचा महाराजाची लय मजा लय मजा. एक जण म्हणायचा महाराजन रोज रोज नवं नवं गाव फिरायला आणि गाडीन लय मजा. नुसता कानायचा. त्याला म्हणलं चल माझ्या संग तुला 500 रुपये रोज देतो, फक्त माझ्या संग चल. ते म्हणला मी गाणार नाही. म्हणलं तिथं लय रती महारतीत गायला, तुला कोण गायला देतायचं, चल गाडीत. टाकला गाडीवर मागच्या वेळेस आणि बिडून मी बीडच्या पलीकडं आमचं कांबी नावाचं गाव आहे. त्या कांबीमध्ये एक कीर्तन होतं. ते कीर्तन करून मी सोलापूरला आलतो. सोलापूरहून परत माघारी गेलो. एवढ्यातच कटाळा गाडी टू व्हीलर
ते म्हणला जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. सोपं नाही रे म्हणलो, गाडीवर नुसतं कंबर दुखत आहे. म्हणजे असं सोपं नसते गायन करणं, कीर्तन करणं. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. सोपं नाही म्हणला, हे गाडीवर लय कंबर दुखत आहे. सोपं नसतं हे. मग आपला काळ सार्थक व्हावा यासाठी काय केलं पाहिजे? कीर्तनाचा समारंभ पाहिला पाहिजे. कीर्तनामध्ये येऊन बसल्याच्या नंतर दंभ नावाचा षडविकार अंतकरणातून संपला की माणसाचा काळ सार्थक होतो. आता बघा, जन्म नावाच्या ठेशनपासून तर मृत्यू नावाच्या ठेशनपर्यंत हे मधला जो अंतर आहे ना, तो आपला सार्थक झाला पाहिजे. नामस्मरण घडलं पाहिजे, बोगस गेला नाही पाहिजे. बघा, आता आमचे मीडियातले जेवढे मित्र होते का, तेवढे आमचे वाढदिवसाला असे स्टेटस ठेवायचे, फोटो ठेवायचे आणि खालून लिहायचे महाराज आमचे प्राण आहेत. कोरोनाच्या काळात पण दुर्दैव माझं, मी 15 दिवस कोरोना टाईम झालो. आता कोरोना टाईम झाल्याच्या नंतर मी विचार केला, आपल्याकडे आता कुणी नाही, आपले प्राण तरी आपले असतील. मग मी प्राणांना फोन लावला. प्राणांनी फोन बंद करून ठेवता. प्राण प्राणात राहिले नव्हते, गतप्राण झाले होते. ही लोक आपले नाहीत. आपण ज्याच्यात राहतो ती सुद्धा आपले लोक नाहीत. बघा, तुम्ही घरी गेल्यावर उंबऱ्याला विचारा, तुमच्या सकाळी उंबऱ्याला म्हणा, अरे तू किती लोक जाताना पाहिले रे? ते उंबरा सांगन, आजा मेला, आजा मेला, पंजा मेला, बाप मसरा गेला. देखत देखत ना तो पण तोही तैसा झाला. देखत देखत ना तो पण तोही तैसा झाला. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. तोही तैसा झाला. उमरा सांगन, आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला. आणि देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. मग उमऱ्या दादा, तू इतके लोक जाताना पाहिले, तू काही नेथानं पाहिलं का रे यांच्यातल्याला? आमच्या म्हाताऱ्याला 400 एकर जमीन होती, एखादी एकर नेली का रे? तू उमरा सांगन, अरे जसे आले तसेच गेले, कुणी काही नेलं नाही. ही लोक आपल्याला चिमूटभर माती सुद्धा नेऊन देत नाहीत. चिमूटभर माती. ही लोक आपली नाहीत महाराज. आपण ज्यांच्यात राहतो ते सुद्धा आपले लोक नाहीत. बघा, एकदा लोहगावमध्ये तुकोबारायांचं कीर्तन सुरू झालं. लोहगावमध्ये कीर्तन सुरू झालं आणि महाराजाच्या अगोदर महाराजांची टाळकरी मंडळी पोहोचली कीर्तनाला. लोहगावला टाळकरी मंडळी पोहोचली आणि पूर्वी कीर्तनाला शेवा शब्द होता, आता काय शब्द निघलेत. मला एक जणांनी फोन लावला, म्हणलं महाराज, म्हणलं काय? तू म्हणलं तुम्ही कधी रिकामी आहेत? म्हणलं का रे बाबा? तू म्हणलं काही नाही, तुम्हाला आमच्या सप्त्यात घाल नाही. मी म्हणलं मी कधी रिकाम आहे, तुला जेव्हा वाटन तेव्हा घाल. पूर्वी काही शब्द होते, आता काय ते सुपारी पाहिजे, कीर्तन पाहिजे, भरपूर शब्द. पण पूर्वी शेवा शब्द होता. तुकोबारांच्या अगोदर महाराजांची मंडळी लोहगावमध्ये पोहोचली. तुकोबारांना यायला उशीर झाला. तुकोबारा आल्या आल्या विचारतात, तुकोबारायांच्या पखवाज वादकाचं नाव आहे सोनबा ठाकूर. तुकोबारा गेल्या गेल्या विचारतायत, सोनबा कसा आहे? सोनबा बोलो ना कोणतरी सोनबाला. कुणीतरी जाऊन सांगते महाराजांच्या कानात, महाराज सोनबा आजारी हो, तो आज तुमच्या कीर्तनात पखवाज नाही वाजू शकत. अरे वाईट वाटलं तुकोबारायांना. तुकोबाराय म्हटले, कीर्तन झालं का मला त्याची भेट घालून द्या. बरं बरं महाराज.
तुकोबराय गादीला जात आहेत आणि तुकोबरायांचं कीर्तन एकदा सुरू झालं की महाराजांनी सुरुवातीला डोळे बंद केले की जय विठ्ठलाला महाराज डोळे उघडायचे. महाराजांनी डोळे बंद केले आणि पखवाजावरची थाप ऐकता बरोबर डोळे उघडले आणि पखवाज सेवकाकडे पाहिलं तर दुसरा तिसरा कोणी नाही, सोनबा ठाकूरच मृदंग वाजवायला हजर होता. आनंदात कीर्तन केलं तुकोबरायांनी, आनंद वाटला. कीर्तन झालं. कीर्तन झाल्याच्या नंतर विनेकराने कीर्तनकाराच्या पाया पडावं, दुसऱ्या क्रमांकात पखवाजाने कीर्तनकाराच्या पाया पडावं. कीर्तन झालं, ऐका, कीर्तन झालं, विनेकरी पाया पडला. विनेकऱ्याच्या पाया पडून झालं. सोनबा ठाकूर आले. सोनबा ठाकूराने आपलं पागोटं बाजूला केलं, ते घोंगळं बाजूला केलं आणि तुकोबरांच्या पाया पडला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. डोकं टेकवलं आणि महाराजांनी वरतून हात असा शब्बास्तीच देऊ याला, याने माझ्या कीर्तनात आज लय पखवाज वाजवला म्हणून महाराजांनी हात वरती केला. शबासकीची थाप देऊ म्हणून महाराजांनी हात वर केला. हात वर केला आणि पाठीत थाप मारणार, ती थाप पाठीत बसत नाही, जमिनीवर बसते. जमिनीवर बसल्याच्या नंतर तुकोबाराय भावीवर झाले. रामेश्वर शास्त्री पुढे आले आणि रामेश्वर शास्त्रीला तुकोबाराय म्हणतात, शास्त्री बुवा, अहो इतके दिवस झाले सोनबाची माझी भेट नाही. आज भेटला होता, कीर्तन वाजवायला आला होता, माझं काही चुकलं का हो? माझ्याकडून काही चूक झाली का? का बोलला नाही मला? का भेटला नाही? भावीवर झालेले तुकोबाराय त्यांचं सांत्वन रामेश्वर महाराज करतायत. रामेश्वर महाराज सोनबा ठाकूराच्या घरी जात आहेत. दरवाजा वाजवतायत. आतमध्ये झोपलेले सोनबा ठाकूर आहेत. हातामध्ये माळ आहे, गळ्यात अंगावरती पागुटं घातलेलं आहे, हातात माळ आहे आणि तुकाराम 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 असा जप चाललेल्या सोनबा ठाकूराला रामेश्वर शास्त्रीने पाहिलं. दरवाजा उघडला जात नाही. रामेश्वर शास्त्री आत येत आहेत आणि विचारताय सोनबाला, सोनबा, अरे आल्या आल्या पडला? थांबायचं होतं की रे थोडे वेळ? तुकोबारांना बोलायचं होतं रे तुझ्यासोबत. हे बोलता बरोबर सोनबा ठाकूराने हंबरडा फोडला आणि रडायला लागला. रडता रडता बोलतो, महाराज, अहो तुकोबारांच्या कीर्तनात आज मी नव्हतो. हा दिवस या सोनबाच्या जीवनात नको होता हो, हा दिवस नको होता. हे बोलता बरोबर रामेश्वर शास्त्रीने सुद्धा हंबरडा फोडला आणि मिठी मारली आणि रडायला लागले. सोनबा ठाकूराने सांगितलं, महाराज, अहो शास्त्री बाबा, तुम्ही दरवाजा वाजत होता, तुमचा आवाज ऐकत होतो, पण मला दरवाजात येणं सुद्धा जड झालं. मला नाही हो चालता येत. माझी एक इच्छा आहे, तुम्ही मला उचलून तुकोबारांच्या चरणावरती न्या, मला ठेवू द्या त्यांच्या चरणावरती देह. उचलतायत शास्त्री बाबा सोनबा ठाकूराला आणतायत. तुकोबाराय असे बसलेले आहेत. सोनबा ठाकूरीने परत एकदा दर्शन घेतलं आणि महाराजांनी सांगितलं, सोनबा, रागावला का रे माझ्यावरती? चुकलं का माझं काही? का बोलला नाही मला? सोनबा ठाकूरांनी सांगितलं, महाराज, तुमचं का नाही, तुमचं काहीच नाही चुकलो हो. अरे तुकोबारांनी सांगितलं, तुला राग येईल यात काय नवले? आमचं तर त्यालाही राग आलाय. देवा तुझा माझा कारे वैरकार, तुला राग येईल यात काय नवले? आमचा देवालाही राग आलाय. रामेश्वर शास्त्री पुढे आले आणि सांगितलं, महाराज, अहो तुमच्या कीर्तनात ज्यानं पखवाज वाजवला तो हा सोनबा नाही. सोनबाची साधना फलद्रुप्त झाल्यावर पंढरीचा पांडुरंग परमात्मा तुमच्या कीर्तनात येऊन पखवाज वाजवतो आणि ते पखवाज वाजवायचं भाग्य, ऐकायचं भाग्य आम्हाला लाभलं. नाचवलं हो त्याने आम्हाला. तुकोबाराय बोलतात, अहो नाचवलं यात नवल नाही हो, पण जाताने माझ्या पाया पडला हो, डोकं टेकवलं माझ्या पायावरती. साधना फलद्रुप्त झाल्याच्या नंतर जर माणूस अनाथ होत असेल तर आपण बी कधीतरी अनाथ व्हायला पाहिजे. आपण आपल्या ग्रस्त आश्रमात असलो तरी बी अनाथ झालं पाहिजे. दिवसातला अर्धा तास तरी अनाथ झालं पाहिजे. मग तुकोबारायांनी कीर्तन केलं आणि सोनबा ठाकूरांना आशीर्वाद दिला. तुकोबाराय रडायला लागले. मग हे ते तुकोबार आहेत. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. व्हा कधीतरी अनाथ.
अनाथ झालं पाहिजे. अहो, जो आपल्या वाढदिवसाला एक केक आणतो 100 रुपयाचा, तो जर आपला मित्र नाथ होत असेल तर मग होना कधीतरी अनाथ होऊन बघा. अहो, ही लोक आपले नाहीत, ही जगातली लोक आपले नाहीत. आमच्या तिकडे परवादिवशी एक मथरं मेलं आणि खुटीलं माग खुटीलं. तुमच्याकडे खुटी देत का? म्हातारं खुटी देत का? मेल्यावर माणूस खुटी देत का जिवंतच खुटी देत ना? नाही. बरं चला जाऊ द्या. म्हातारं माग खुटीलं. त्याला 4 पोरी होत्या. त्याची एक लेक सोलापूरला दिलेली होती, एक लेक पंढरपूरला दिलेली होती आणि एक लेक आटपाडीला दिलेली होती आणि एक लेक मुंबईला दिलेली होती. ते म्हातारं वारलं, म्हातारं मेलं आणि तिघी आल्या आणि तिघीने रडायला सुरू केली. दादा आमचं कसं होईन, आमच्या तोंडाकडे कोण पाहीन, पोराला पैसे कोण देईन, उठा ना आमच्या तोंडाकडे पाहा ना. असं रडायला सुरुवात केली आणि रडायला सुरुवात केली. मी म्हणलं उरकतं घ्या रे, 9:30 आकडा चाललाय. ती म्हणली मुंबईवालीला येऊन द्या ना, नाही तर दादाला आत्म्यात शांती नाही लागणार. मी म्हणलं बरोबर येऊन द्या मुंबईवाल्याला. मुंबईवाली आली. मुंबईवालीने दरवाजा लोटला आणि लगेच दादाच्या अंगावर उडी हाणली आणि रडायला सुरुवात केली मोठे मोठे. दादा आमचं कसं होईन, आमच्याकडे कोण पाहीन, जावायला चोरून पैसे कोण देईन, उठा ना. रडायला सुरुवात केली. रडता रडता मग काही माणसं हुशार असते, सावरणारे वडणारे मागं, तुला मागं ओढायचे. तूच मोठी आहे, तू समजून घ्या, यांच्या तोंडाकडे पाहा. आणि तिचं वडता वडता हात असा दादाच्या अंगठीकडे गेला आणि दादाच्या हातात होती 5 तोळ्याची. ही चांदीची नाही, सोन्याची 5 तोळ्याची. मग दादाच्या हातातली अंगठी पाहिल्यावर हिने स्वर लावला, पाना दादाच्या हातात अंगठी कशी दिसती. मग आटपाडी ओलीन काही बोलायची गरज आहे का? आटपाडी ओलीन तुमच्या जवळची. ती म्हणली आपल्याला देईन म्हणले होते ना ते. आता सोलापूर ओलीने गप्प बसवणार. सोलापूर ओली म्हणली मग अजून तरी काय बिघडलंय, तुमच्याच हाताने तुम्ही सोनाराकडे घेऊन जा ना. पंढरपूर ओलीने गप्प बसवणार. पंढरपूर ओली म्हणली चौघीत समसमान वाटण्या करा, नाही तर दादाच्या आत्म्याला शांती नाही लागणार. ही लोक आपले नाहीत महाराज. आपण ज्यांच्यात राहतो ही लोक सुद्धा आपले नाहीत. मग काय करावं? नामस्मरण केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. एवढं सुंदर मंदिर तुमच्या समोर तुमच्या परिसरात आहे. तुम्ही सेवा करा बाळूमामाची. बाळूमामात एवढी ताकद आहे महाराज. ज्याला डोळा नाही त्याला डोळ्या देण्याची ताकद बाळूमामात आहे. ज्याला हात नाही त्याला हात देण्याची ताकद बाळूमामात आहे. ज्याला पोरग होत नाही त्याला पोरग देण्याची ताकद बाळूमामात आहे. बाळूमामाचा महिमा थोर, 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 बाळूमामाचा महिमा थोर. सांगत तुम्हा माझ्या बाळूमामाची हो कीर्ती, सत्ता त्याची आहे या तिन्ही लोकावरती, सत्ता त्याची आहे तिन्ही लोकावरती, सत्ता त्याची आहे तिन्ही लोकावरती. सांगत तुम्हा माझ्या बाळूमामाची हो कीर्ती, सत्ता त्याची आहे या तिन्ही लोकावरती, सत्ता त्याची आहे तिन्ही लोकावरती, सत्ता त्याची आहे तिन्ही लोकावरती. बाळूमामाचा महिमा थोर, माझ्या मामांचा महिमा थोर, बाळूमामाचा महिमा थोर, बाळूमामाचा महिमा थोर. बाळूमामाचं मंदिर तुमच्या परिसरात आहे. आज तर खऱ्या अर्थानं बाळूमामाच्या परिसरातील पहिलंच कीर्तन माझं आहे. एवढं सद्भाग्य मला प्राप्त झालं. तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग आज लाभला. तुम्हा सर्वांना धन्यवाद. आपल्या कीर्तनाचा टाईम झालेला आहे, परंतु जाता जाता एक सांगतो, तरुण मुलांनी सगळ्यांना तुळशीच्या माळी घाला, आई वडिलाची सेवा करा. आता आम्ही तुम्हाला सांगायचं ना, आम्ही सेवा नाही करायची आई वडिलाची. एका महाराजाचं कीर्तन प्रवचन सुरू होतं 10व्याचं.
महाराज असा निस्ता कानायचा कीर्तनात, आई वडिलाची सेवा केलीच पाहिजे. निम्या प्रवचनातून एक म्हातारं उठलं, चप्पल काढली आणि महाराजाच्या जवळ आलं आणि काढ दिशेने ठोका टाकला. अयो महाराजाला तर झाकच आली. लोक म्हणले मथर महाराजाला झपकीत आहे, मथर कडकच दिसतंय. काही लोक म्हणले धरा 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 धरा. महाराजांनी खालून वर हात केला, म्हणले धरू नका, हे माझा बाप आहे. मग बाबा तुम्ही महाराजाला का आणलं? अहो तुम्हाला सांगतोय आई वडिलाची सेवा करा आणि मलाच घरी तुकडे देत नाही म्हणून याला हाणला. मग सुरुवात आपल्यापासून. तर आज मी रोज कीर्तनाला आमच्या वडिलाला सोबत घेऊन फिरतो, पण आज लांबचा प्रवास होता म्हणून नाही आणलं. आधी आपल्यापासून सुरुवात. तरुण मुलांना पण आधी तुम्ही तुळशीच्या माळी घाला तर तुमचे लग्न होतील. लग्नाचं तर लय अवघड झालंय, पैसे देऊन भेटाना. एक जण आमच्या गावातलं मला म्हणला महाराज लग्न. मी म्हणलं मरक तोंड करू नको, मी करतो लग्न. ते म्हणला जमन का? म्हणलं जमन, चल माझ्या संग. ते म्हणला काय करावं लागेल? म्हणलं गळ्यात माळ, कपाळाला बुका आणि वारकरी पोशाख. ते म्हणला होईन का? म्हणलं तुला काय करायचं चल. असा बगळा बनीला बुकान टोपीन नेरून दोतारण असा बगळा बनीला. कुठं कीर्तनाला गेलं का मी पुढं ती माग. काही दिवसांनी तेच पुढं. लोक त्याच्याच पाया पडायचे, महाराज महाराज महाराज. म्हणलं खऱ्याला किंमतच नाही. तरी लोक उलटा विचार करायचे. त्याला कपाळाला असं बुक्का लाव म्हणलं का, तो असा बारीक लावायचा. म्हणलं मोठा लाव. ते म्हणला कपाळ काळ होईन. म्हणलं लग्न लावतो. अशी टपऱ्या म्हणायची माळ घातली गळ्यात, झोपताना म्हणायचा लय ऋतत येत आहे. म्हणलं लग्न हा ऋतून द्या ऋतून द्या. असा बगळा बनवला. आणि तरी लोक उलटा विचार करायचे, पोरग महाराजा संग राहते, व्यसन नसन, धार्मिक असन, आई बापाला सांभाळीत असन, देऊन टाका पोरगी याला. 2 पोराचे लग्न जमिले म्या गावात. तरुण मुलाला एक सांगणे, तुळशीच्या माळी घाला. बघा जर 5,000ची चेन, जर सोन्याची चेन जर तुमच्या गळ्यात असेल ना, तर चोराची नजर तुमच्यावर असेल. पण 500 रुपयाची माळ जर तुमच्या गळ्यात असेल ना, पवित्र तुळशीची माळ, तर माझ्या पांडुरंगाची नजर तुमच्यावर असेल. सगळ्यांनी पवित्र तुळशीच्या माळी घाला. झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो, बाळूमामांच्या चरणी. आणि नामस्मरण करा देवाचं, भगवंताचं नामस्मरण करा. मग केलं पाहिजे. मग महाराज आमचं जीवन सार्थक होईल का? हो होईल. मग काय करावं लागेल? महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, अनिळा मने स्वरूप सिद्धेला म्हणे स्वरूप सिद्धेला म्हणे स्वरूप सिद्धेला म्हणे स्वरूप सिद्धे. निळा म्हणे स्वरूप सिद्धे, निळा म्हणे स्वरूप सिद्धे. निळा म्हणे स्वरूप सिद्धे, निळा म्हणे स्वरूप सिद्धे. नित्य समाधी हरिनामे, नित्य समाधी हरिनामे. काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने. काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला धरिला मनी धरिला, मनी धरिला मनी विठ्ठल.
मनी धरिला धरिला मनी विठ्ठल धरिला धरिला मनी धरिला 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 मनी धरिला धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल विठ्ठल धरिला मनी विठ्ठल धरिला विठ्ठल काळ साधक केला त्याने काळ साधक केला त्याने. निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल. एकदा सर्वांनी वरती हात करा, सर्वांनी करा. तिकडे मागं बसलेले मला इथून सगळं दिसतंय. दोन्ही असे सरळ सरळ असे करायचे, असे सरळ सगळे सगळ्यांनी करा वरती. तिकडे रूम मध्ये बसलेले हा केले राव, केले का? विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. बोला कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय. बोला बोला बाळूमामाच्या नावाने सांग भले बोला बोला बाळूमामाच्या नावाने सांग भले ढोबा 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 डबा 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 नामवाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वथा काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल. निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल. झालेली सेवा माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी गुरुवरायांच्या चरणी बाळूमामांच्या चरणी समर्पित करतो. तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या वगात काही वेडेवेकळे शब्द गेले असतील तो माझ्या बुद्धीचा दोष माना. जे चांगलं असेल ते गुरुवरांचा आशीर्वाद. कीर्तनासाठी उपस्थित सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी, आमचे आकाश महाराज, प्रसाद महाराज, समाधान महाराज, आकाश महाराज, मृदंगावरती साथ करण्याकरता. महाराज तुमचं नावच येत नाही मला. हर्षवर्धन महाराज, हर्षवर्धन. वा, सुंदर नाव. त्यांचा हात सुंदर आहे नावापेक्षा. गोड वाजवतात महाराज. महाराजांच्या चरणावरती माझा माथा विनम्र करतो. तुमच्या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो.